नमस्कार यूट्यूब फॅमिली। आज आपण जुन्या ब्लाऊजच्या मापावरून ब्लाऊजची कटोरी कटिंग करणार आहोत। तर ब्लाऊज वरून माप घ्यायचे आहे 14 इंच तयार। सरळ असा गळ्यासाठी पण मापून घ्यायचे। गळा आहे 8 इंचाचा। त्यानंतर आर्म होल बघूयात। आर्म होल आहे 8 इंच आणि 14 इंच उंची आहे। तर 14 आहे तर 15 वर खूण करून घ्यायचे। एकावर एक 2 अस्तर घेतलेत मी। फोल्डिंगची बाजू माझ्याकडे आहे। टाई पदर पुढे टाकलेत। अखंड पदराकडून आपल्याला ही मापे टाकायचे। तर तयार उंची 14 आहे तर 15 वर खूण करून घ्यायचे आणि डीप गळा आहे तर 5.5 वर एक खूण करायचे। तर अजून थोड्या अंतरावर एक 15 वर आणि 5.5। त्यानंतर शोल्डर टाकायचे। तर 8 इंचाचा गळा आहे। 8.5 वर खूण करायची। तर 8 इंचासाठी आपण 5.5 वर खूण करून घ्यायचे शोल्डरची। इथे पण एक 5.5 वर खूण करून घ्यायचे। मुंड्यासाठी बाहेर अर्धा इंच जाऊन मुंड्याची लाईन टाकायची अशी। तर ही तिरकी लाईन द्यायची। इथं टाकायचं आपल्याला छातीचा चौथा भाग। तर छातीचा चौथा भाग मोजायचा आहे। तर पाठीमागचा भाग नवीन बघणाऱ्यांना सांगते, पाठीमागचा भाग हा अपर चेस्टच्या मापाने कट करायचा। तर अपर चेस्ट आहे 18, 18 दुने 36 आणि कंबर आहे 15.25। तर 31 इंचाची कंबर येते आणि अपर चेस्ट आहे 36। तर फुल बस्टचं माप बघायचंय। इथे बघायचं कटोरीच्या टोकाजवळ, जिथे कटोरीचं टोक येते तिथे बघायचंय आणि असा ताणायचा ब्लाऊज। तर 19 भरतोय हे बघा 19 इंच। तर 19 दुने 38 इंचाची फुल बस्ट आहे। फुल बस्टचं माप आपण पुढच्या साईडला टाकणार आहोत। हे पाठीमागचं कटिंग चालू आहे। तर 9 इंच चौथा भाग टाकला 36चा आणि 8 इंचाचा गळा आहे म्हणून आपण अर्धा इंच लूजिंग देणार आहोत आणि त्याच्या पुढे द्यायचं आहे 1.5 इंचाचं मार्जिन। इथे कंबर आहे, कंबर 31 आहे तर 7.25 वर खूण येणार आहे चौथा भाग। त्यामध्ये 1 इंचाची टक्स असणार आहे पाठीवरची आणि 1.5 इंचाचं मार्जिन असणार आहे। अशा पद्धतीने या खुणा जोडून घ्यायचे। आता ज्यावेळी तुम्ही अपर चेस्टच्या मापाने पाठीमागचा भाग कट करत असता आणि जर गळा 8 इंचाचा आहे तर तुम्हाला छातीच्या चौथ्या भागामध्ये अर्धा इंच लूजिंग द्यायचं आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन द्यायचंय। आता इथे शोल्डर पट्टी टाकायची। तर 5.5 इंच शोल्डर आहे तर आपण इथं 3.25 इंचावर शोल्डर पट्टी टाकायची आणि उरलेला असणार आहे गळा रुंदी। तर गळा रुंदी आलेली आहे 2.25। इथं गळा रुंदी द्यायची 2.5 इंचाची, कारण कमी ब्रॉड पाहिजे त्या कस्टमरला। 3 इंचाची पण देऊ शकतो आपण, पण त्यांना पसरट नकोय गळा। तर या पद्धतीने आपला हा गळा बॉक्स होणार आहे गळ्याचा आणि इथून आपला हा गळा जाणार आहे। इथे आता मी तुम्हाला हे 1.5 इंच कट करायचं आहे पण ते नंतर दाखवते। त्या अगोदर आपण कटोरीची कटिंग करून घ्यायचे। सॉरी, मुंडा राहिला तर मुंड्यासाठी तिरकस 1 इंच जायचंय असं आणि या उंचीचा सेंटर काढून घ्यायचंय। तर 5.5 चा सेंटर 2.25 होतो। जर तुम्हाला कॅल्क्युलेशन नसेल जमेल तर टेप असा अर्धा करून सेंटर काढून घ्यायचा आणि मग या सेंटरवर ही पट्टी ठेवायची अशी आणि मोजून बघायचा। तर आर्म होल 16 होता, 16चे निम्मे 8 तर 1.5 इंच लूजिंग द्यायचंय। तर 8.25 भरला पाहिजे। या पद्धतीने टेप लावून मोजून बघायचंय व्यवस्थित 8.25 वर भरतोय का आपला मुंडा, तरच हा मुंडा कट करायचा आहे। तर बघा परफेक्ट 8.25 वर मुंडा आलेला आहे। तर हा मुंडा आपला परफेक्ट असणार आहे। या पद्धतीने मुंडा परफेक्ट काढलात तर तुमचा ब्लाऊज एकदम छान बसणार आहे। मुंड्यामध्ये झोळ येणार नाही, चुन्या पडणार नाहीत आणि या पद्धतीने शोल्डर कमी जास्त केली तर शोल्डर सुद्धा उतरणार नाही। आता गाठीच्या खाली ज्या चुन्या येतात त्यासाठी काय पर्याय आहे, त्या चुन्या येऊ नये म्हणून ते मी नंतर सांगते। अगोदर पुढचा भाग कट करून घेऊया। तर ही झाली पाठीमागच्या भागाची कटिंग। आता पुढच्या भागासाठी हेच कटिंग आपण छापून घ्यायचं असतं। तर मी इथेच काढून घेणार आहे आणि मग छापणार आहे। तर या पद्धतीने सुरुवातीला बस्ट पॉइंट काढून घ्यायचा आहे। तर 38चा बस्ट पॉइंट येतो 9.5, त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं आहे। तर 11। तर इथं पण मोजून बघूयात बस्ट पॉइंट यांचा कितीवर येतोय। इथून लावायचंय टेप शोल्डरवरून 11 वर आलेला आहे।
तर हा कापड ताणलं जातं म्हणून 11वर आलंय. तर 9.5 हा चौथा भाग घ्यायचा बस्टचा आणि त्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचं. 11वर बस्ट पॉइंट येतो. तर या बस्ट पॉइंटवर आपल्याला द्यायचंय सरळ रेघ. इथे टाकायचंय 2.5 इंचावर क्रॉस पट्टी या पद्धतीने. आता तुम्ही म्हणाल इथं तर वर आले, तर आपण तसंही पाव इंच कट करणार आहोत. तर निळी लाईन बघा सरळ आहे म्हणून मी सरळ वरून 2.5 इंच टाकलेत असे. आणि मग ही रेघ ओढून घ्यायची इथं. त्याच्यानंतर आपल्याला द्यायचंय कटोरीच्या दिशेने 1 इंच वर यायचंय हुक आहे पट्टीच्या इथे आणि साधारण 2.5 ते 3 इंचावर असा राऊंड द्यायचा आहे. 6ची घेऊया कटोरी आणि उरलेला असणार आहे कटोरी जोडण्याचा पार्ट 3 वर. शक्यतो हे 3 इंच अंतर घ्यायचं आणि उरलेला कटोरीला सोडून द्यायचं. आता हा पार्ट ही जी खूण आली तिथं सरळ रेघ ओढून घ्यायची अशी. त्याच्यानंतर आपला गळा पुढचा असणार आहे 6.25चा गळा आहे. तर 6.25 वर खूण करायचे. इथे येणार आहे पुढच्या गळ्याला सुद्धा 2.5 इंचाचं रुंदी द्यायची आणि इथून हा गळा असा ड्रॉ करायचा आहे या पद्धतीने. आणि मग हा जो गोल आला गळ्याचा तिथे 1 खूण करून घ्यायचे आणि पुढच्या भागासाठी 1/2 इंच आत यायचं असतं मुंड्याला. तर इथं खूण आहे त्या खुणेवर रेघ ओढून घ्यायचे आणि मग हा मध्ये येणार आहे इथे आणि इथून आपल्याला 1 इंचावर खूण करायचे अशी आणि हा ड्रॉ करून घ्यायचा आहे इथे. हा मुंडा आतला असणार आहे आपला पुढच्या भागाचा आणि हा जो बाहेरून गेलाय तो पाठीमागच्या भागाचा आहे. तर या पुढच्या भागातल्या मुंड्यापासून 2.25 इंचावर खूण करून घ्यायचे कटोरीसाठी आणि हा आकार जोडून घ्यायचा आहे. ही कटोरी निघणार आहे आपली. डार्क करून घेऊयात म्हणजे छापता येईल दुसरीकडं. असा कागद भेटतो साड्यांमध्ये, तो कागद असला तरी चालेल. त्याच्यावर बघा आपल्याला कटोरी दिसून येईल. कटोरीचा आकार छापून घ्यायचा आहे. मला दिसतोय जवळून दिसणार आहे, तुम्हाला दिसतंय का बघा. हा कटोरीचा आकार भेटलाय आपल्याला. हे दिलेलं नाही, स्लोप दिला नाही तुम्ही. तर का दिला नाही तर बघा हा काटकोन घ्यायचा आहे. काटकोन इथं ठेवायचंय असा गळ्यावर आणि बघा इथे वर टेकापर्यंत सरकवायचंय. तर अजिबात स्लोप येत नाहीये इथे बघा, अजिबात दिसत नाहीये कारण गळा लहान आहे. 8 इंचाचा पाठीमागचा गळा आहे म्हणून मी इथं अजिबात स्लोप दिलेला नाही. तर या पद्धतीने ही कटिंग करून घेऊयात अगोदर. हा बाहेरचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कटिंग होणार आहे. तर ही आता मी बाजूला ठेवते, आपल्याला हा छापून घ्यायचा आहे म्हणून दाखवते. तर इथे आपल्याला याचा मध्य काढून सेंटर काढून टक्स द्यायचा आहे. तर याचा टेपनी असा मध्य काढून घ्यायचा आणि 4 इंचाची टक्स उंची ठेवायचे. दोन्हीकडे अर्धा इंच माप घेऊन 1 इंचाचा टक्स बरोबर देऊन टाकायचा असा या पद्धतीने. आणि इथे चुन्या येऊ नयेत म्हणून बघा आता हे तर सरळ कट केलंय आपण, पण टक्स जर आपण बंद केली तर बघा काय होतं. इथं ठेवून बघते सरळ मी असं, या साईडला बघा सरळ ठेवली पट्टी, पण हे इकडं एक्स्ट्रा होते कापड म्हणजे खाली उतरतंय. बघितलं. तर हे कापड कट करायचं म्हणजे इथे मुंड्याच्या खाली आपल्याला चुन्या येत नाहीत. तर या पद्धतीने मी दुसऱ्या पण अस्तरचं करून घेणार आहे, पण नंतर घेईन करून. तर हे कट करून टाकायचंय. तर इथे पण 3.25 वर खूण करून गळ्याचं मार्किंग करून ठेवूयात. 8.5 उंची ठेवली. इथे 2.5 इंचाचीच रुंदी दिली आहे. या पद्धतीने हे पण गळ्याचं मार्किंग करून ठेवलं म्हणजे या पद्धतीने गळा कटिंग झालेला आहे. आता हे जे आपण छापून घेतलंय हे, तर आपल्याला हे फक्त घ्यायचंय कटोरी जोडण्याचा पार्ट छापून इथे.
तर हा बाहेरचा मुंडा मी नॉर्मली ओढून घेते, आतला उठलेला पण. तर इथे हे उमटलेला आहे हा गळा. तर एवढंच आपलं हे कटिंग करून घ्यायचं आहे. हा आतला मुंडा कट करायचा आहे. तर आता आपण जे इथं 1.5 इंच कमी करत असतो, आता हे निळं कापड याच्यावर ठेवून मी दाखवते. आपण हे निळ्या कापडावर कट करून घेतले बरोबर. तर चॉकलेटीवर कट करून घेते मी. तर एवढंच उरतंय तेवढं कट करून घेते. इथं जे 1.5 इंच आपण जे कट मारलेला आहे चुन्या पडू नये, त्यामुळे काय होणार आहे, आणि पुढचा भाग मात्र सरळ ठेवलाय तर उंची ही कमी जास्त होईल. बघा आता इथं 1.5 इंच तिकडे कट केलाय, तर इथे सुद्धा 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायची क्रॉसपट्टीच्या वर, आणि मग ही रेग आपल्याला इथे जोडायची. कटोरी जोडता तिथे अजिबात काही कमी करायचं नाही, नाही तर मग तुमचे ना बस्ट पॉइंट कमी होईल आणि उतरेल ब्लाऊज पुढे. या पद्धतीने पुढच्या भागाची कटिंग झाली. कट करून घेऊया. तर इथं जर मुंडा वाढत असेल, हा 1.5 इंचाचा फिटिंग आहे आपली, इथून पण मोजून बघूया. 1.25 भरतोय का, जर भरत असेल तर थोडा स्लोप द्यायचा. तर हा इथूनच कट करूया मुंडा. तर थोडा आपण इथं स्लोप पण द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा स्लोप द्यायचा आणि आतला मुंडा कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने कटोरी जोडण्याचा पार्ट पण तयार झालाय. तर ही छापून घेतलेली कटोरी आहे. त्या साईडला 1.5 इंच वाढवून घ्यायचंय कटोरीला, आणि या साईडला 1.5 इंच वाढवून घ्यायचंय. आणि ही जी आहे ती उभी रेग आहे अशी, तर उभी सरळ न देता कटोरीकडे झुकवून द्यायची, अशी तिरपस रेग, तिरकी द्यायची रेग. आणि इथे आपल्याला मार्जिन लागणार आहे कटोरी जोडण्यासाठी, तेवढंच घ्यायचंय. इथे पण मार्जिन घ्यायचंय असं, आणि इथे ही सरळ रेग ओढून घ्यायची इथपर्यंत. आता इथं टाकायची ही उंची. मूळ कटोरीची उंची आपली किती आहे, तर 4.5 आहे. तर इथं सुद्धा 4.5 वर खूण करायचे, जास्त उंच घ्यायची नाही. आता याचा मध्य काढायचा आहे आपल्याला. असा 9 भरतोय, तर 9चा मध्य येतो 4.5. इथे द्यायचे आपल्याला 4.5 वर सरळ रेग अशी टक्ससाठी. आता नेमका इथे पॉइंट कितीवर आलाय तो बघून घ्यायचा आहे आपल्या पाठीमागच्या भागावर. हा आला आपला पॉइंट. तर रेगेच्या वर कटोरीच्या बघायचा किती इंच आहे, तर बरोबर 1.5 इंचावर आहे. तर रेगेच्या वर 1.5 इंच ठेवायचे आहेत असे. ह्या रेगेच्या वर ठेवलेत मी. कटोरी जिथं संपले तिथून वर 1.5 इंच, आणि तिथून खाली आपल्याला कटोरीची उंची द्यायची आहे टक्सची. तर उंची कशी द्यायची, तर इथे आपलं हे जोडून घेऊयात अगोदर, पूर्ण वरचं करून घेऊया मग दाखवते. या पद्धतीने या रेगेवर कटोरी ही जोडून घ्यायची अशी. त्यानंतर इकडं पण मार्जिन सोडायचं, शिलाई मार्जिन जेवढं आपण दाबामध्ये घेतो शिलाई टाकण्यासाठी तेवढेच मार्जिन ठेवायचंय. इथे पण शिलाई मार्जिन अशी देऊन घ्यायचे या पद्धतीने. आणि याचा मध्य बघायचा आहे, किंवा इथून इकडे आपल्याला किती टाकायचं असतं, तर छातीचा 10वा भाग, बस्टचा फुल बस्टचा 10वा भाग, 38चा 10वा भाग येतो 3.25. तर इथं 4 वर आलेला आहे तर काय हरकत नाही. इकडे किती येतोय बघूया, इथं सुद्धा 4 वर आलेलं आहे. तर ठीक आहे. खोल जर छाती बस्ट जर उंच असेल, जास्त असेल, तर या पद्धतीने तिला 4 वर 1/2 इंचाचा फरक आला तरी काय हरकत नाही. आता 4 वर आहे तर त्यातून 1 इंच वजा करून 3 वर येणार आहे इथं उंची. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 3 इंचाचं मार्जिन, म्हणजे क्रॉस पट्टीला जोडणार आहे आपण. मग इथे जायचं आहे, हा आपला इथून इथे येणार आहे, इथून इथे येणार आहे, आणि इथं सुद्धा मार्जिन द्यायचं आहे असं इथे येणार आहे. आता हे सुद्धा पहिलं इथं जोडून घ्यायचंय आणि मग मार्जिन द्यायचं इथं सुद्धा आपल्याला. आता इथे द्यायचं आहे आपल्याला कटोरीला टक्स.
तर इथे येणार आहे, या साईडला पण 1.5 इंचाचा टक्स द्यायचा आहे आणि तिकडे पण 1.5 इंचाचा दिलाय आपण. हा टक्स सोडून घ्यायचा आहे खाली. आपण इथून खाली आता या टक्सवर उंची टाकायची. जी मधल्या टक्सला उंची आली आहे, तर किती आली आहे मधल्या टक्सला उंची, तर 3.5 बरोबर. तर इथे सुद्धा 3.5 वर खून करून घ्यायचे अशी, आणि या साईडला सुद्धा 3.5 वर खून करून घ्यायचे. तर इथे येणार आहे. तर बघा आपण कटोरीचं मार्जिन सुद्धा देऊन टक्सची उंची कमी पडते. तर हीच टक्सची उंची तुम्ही करेक्ट मोजत नाही, त्यामुळे पुढच्या साईडनी तुमचा ब्लाऊज खाली उतरतो आणि मग तुम्हाला तक्रारी येतात की पुढून गळा खाली जातोय, मोठा झालाय गळा. तर गळा मोठा होत नाही, तुम्ही टक्स पॉइंट परफेक्ट घेत नसल्यामुळे मग तुमचे हे प्रॉब्लेम होतात. गळा आपण जेवढा कट केलाय तेवढाच राहतो, गळा उतरत नाही कधी. तुमच्या टक्सच्या उंचीमध्ये प्रॉब्लेम येतो, परफेक्ट उंची घेत नाही टक्सला, म्हणून तो प्रॉब्लेम येत असतो. तर इथून ही कटोरी आपल्याला अशी कट करायची आणि ही इकडे अशी गोलाकार मध्ये कटोरी आली पाहिजे. ही झाली कटोरी. वाढवून आपली कटोरी कापून घेऊयात. व्हिडिओ स्किप करून बघू नका. मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असते, स्किप करू नका अजिबात. पण काही व्ह्यूअर्स असे आहेत त्यांना कंटाळा येतो व्हिडिओ बघायचा आणि मग स्किप करून बघतात आणि काहीतरी चुकीची कमेंट करून ठेवतात. तर असं काय करू नका. कमेंट करताना पूर्ण व्हिडिओ बघितलेला असावा तुम्ही आणि विचारपूर्वक कमेंट करा. तुमच्या चुकीच्या कमेंटनी बाकीच्या व्ह्यूअर्सला कन्फ्युजन होऊन जातं, ते परत परत बघून सुद्धा त्यांच्या डोक्यात बसत नाही मग. तर असं काय करू नका. आता मी कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सगळं सांगितलेलं होतं, परवाच्या व्हिडिओमध्ये. अगोदर जे झालं ते नंतर मी थोड्या वेळाने सांगितलंय व्हिडिओमध्ये की चुकून आपण असं केलंय तर हे इथं येणार आहे. अशा गोष्टी मी सांगितलेल्या आहेत तरी सुद्धा कमेंटमध्ये बोलून दाखवले. तर असं काही करू नका. जरा अजून थोडा वेळ व्हिडिओ बघितला असता तर तुमची शंका दूर झाली असती. तर तुम्ही अर्ध्यावर व्हिडिओ सोडून जाता आणि मग काहीतरी चुकीची कमेंट करता, त्यामुळे दुसरे व्ह्यूअर्स पण शंका घेत नाहीत. त्यांना माहिती आहे परफेक्ट कटिंग असते आपली, पण असे असतात काही लोक ज्यांना दुसरं एखादं पुढं चाललेलं नाही बघवत. तर ठीक आहे, ज्यांची त्यांची मर्जी. तर ही कटोरी आपण अशी वाढवून घ्यायचे, छापून घ्यायचे. वाढवून झालेली आहे, आता जशी आहे तशी छापायचे. टक्सला पण बरोबर खुणा करून घ्यायचे, नंतर कमी जास्त व्हायला नको टक्सची उंची. परफेक्ट आपण टक्सला पण उंची दिलेली असते. कटिंग करून घेऊया कटोरी आपण. आता आपल्याला हे घ्यायचे, क्रॉस पट्टी घ्यायचे. तर क्रॉस पट्टीसाठी बघा कसं माप घ्यायचं. तर इथून आपल्याला क्रॉस पट्टी मोजून घ्यायची कितीची हवी ती. पुढचा भाग ठेवून बघायचा आहे आपल्याला. इथे मुंड्याजवळ इथे मुंडा आहे बघा, हा पाठीमागच्या मुंड्याला पुढचा मुंडा असा व्यवस्थित लावून घ्यायचा. इथे लक्ष द्यायचंय, शोल्डरकडे बघायचं नाही कुठे जाते हे कापड. इथे एकसारखं ठेवायचंय आणि खाली जेवढं उरतंय तिथे आपल्याला खून करून घ्यायचे. तर इथं खून करून घ्यायची अशी, आणि हे मोजून घ्यायचंय किती उंची उरली. कटोरी परफेक्ट काढायला शिका, क्रॉस पट्टी. मग तुमच्या तक्रारी येतात. आणि लक्ष द्या, मी क्रॉस पट्टी कशी काढते याच्याकडे लक्ष द्या. तर इथं बघा उंची आपली आलेली आहे 1.25 इंच. तर यामध्ये आपल्याला 1.25 इंच, तुम्ही किती मार्जिन घेता शिलाईला तेवढं घ्यायचंय. अर्धा इंच घेत असाल तर 1 इंच वाढवायचं याच्यामध्ये, आणि 3 रेगा घेत असाल मार्जिनला तर 1.25 इंच घ्यायचंय. तर मी याच्यात 1.25 इंच वाढवणार आहे, कारण माझं शिलाई मार्जिन 3 रेगांचं असतं. आता इथं 1.25 आहे, तर 1.25 इंच त्यात मिळवल्यावर आपले होणार आहेत 2.5 इंच. तर 2.5 इंचाची मी क्रॉस पट्टी काढणार आहे. तर इकडे 2.5 इंच आणि इकडे 2.5 इंच असं उंची द्यायची. तर इथून खाली मी देते 2.5 इंचावर उंची. इथं आली. इथून आपल्याला टाकायचा आहे कमरेचा चौथा भाग. तर 31 कंबर आहे, तर मी 32चं टाकते. 8 इंच कमरेचा भाग, आणि त्याच्या पुढे 2.5 इंचावर आपल्याला एक्स्ट्रा द्यायचंय मार्जिन. एक्स्ट्रा राहिली तर कापून टाकायचे. तर इथे द्यायचे आपल्याला सरळ रेघ. अगोदर एक सरळ रेघ ओढून घेऊया अशी.
आणि या साईडला पण आपल्याला 2.5 इंच उंची टाकायची. तर इथे 2.5 वर लावूया टेप आणि ही झाली उंची 2.5 इंच. इथे सरळ रेघ ओढून घ्यायची अशी. तर अशी येणार आहे. आता तुम्ही म्हणाल इथं पट्टी खाली तर कापड नाही, तर आपल्याला हा असाच राऊंड गोल करायचा असतो. तर इथून साधारण 3 इंचावर 3-3.5 इंचावर जसा आपला कटोरीचा पुढचा भाग येणार आहे या साईडचा काज बटन पट्टीचा, तो किती येणार आहे तर 3 इंच किंवा 3.5 इंच येतो. तिथून खाली आपल्याला या रेघेच्या खाली अर्धा इंच म्हणजे इथंच येणार आहे. इथं मी सरळ ठेवून देते असं. हां, तर इथून खाली अर्धा इंचावर आपल्याला खून करून घ्यायची असते. तर ही बरोबर अर्धा इंचावर कट येतोय. तर मग हा माझा कट इथून इथं आणि इथून इथं जाणार आहे. असा अशी गोलाकार मध्ये पट्टी आपली ही क्रॉस पट्टी तयार करून घ्यायची. मी कट करून घेते म्हणजे तुम्हाला दिसेल बरोबर. पद्धतीने क्रॉस पट्टी तयार झालेली आहे आपली. आता बाहीची कटिंग बघूया. इथे बाहीची कटिंग पेपरवर दाखवते. मला दुसरं कापड बघावं लागणार आहे. हे कस्टमरनीच मला अस्तरसाठी दिलं होतं. त्यांना सांगून पण समजत नाही, पुरत नाहीये म्हणून, पण नाही काय करत. तर चला आपण याच्यावरच बाहीची कटिंग बघूया. तर सुरुवातीला मी डबल फोल्ड करून घेणार आहे पेपरचा आणि असं ठेवणार आहे. आता हा मी पेपरचा फोल्ड करून घेतलेला आहे कागद. तर इथे मी सोपी पद्धत सांगते तुम्हाला. आपण अप्पर चेस्टच्या मापाने पाठीमागचा भाग कट केला होता. तर अप्पर चेस्टचा चौथा भाग 9 इंच घेतला होता. तर घडीला पण 9 इंचावर घडी घ्यायची आहे आपल्याला ही अशी. म्हणजे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे अप्पर चेस्टचा. तर इथं बसला बघा हा 9 इंचावर. आता उंची बघायची यांच्या बाहीची किती आहे आणि तेवढी उंची टाकून घ्यायची. तर इथे लावला मी बरोबर ब्लाऊजची बाही आणि इथे येणार आहे इथे. तर आपल्याला खाली सुद्धा अस्तर जोडायला अर्धा इंच आणि वर अर्धा इंच असं मिळून 1 इंच आपल्याला मार्जिन हवे. तर इथे येणार आहे उंची. अशा पद्धतीने इथे रेघ ओढून घ्यायचे. उंचीवर अशी रेघ ओढून घ्यायची. त्यानंतर खाली टाकायचं आहे दंडघेर. तर दंडघेर बघायचा किती आहे तसा ब्लाऊज लावायचा आणि इथे आला दंडघेर. याच्या पुढे द्यायचं 1.5 इंच मार्जिन. आर्म होल यांचा किती आहे ब्लाऊजवर 6.5. ते 6.25 वर खून करून घेऊया. 1/2 इंच लूज ठेवायचा आहे. इथे आपल्याला द्यायचे ही सरळ रेघ. जर आता तुम्हाला अवघड वाटत असेल बाहीची कटिंग तर तुम्ही बाहीला घडी किती घ्यायची तर 9 इंचाची घ्यायची. त्यानंतर आपल्याला इथं टाकायचं आहे बायसेप. बायसेप आला आपला 6.5. तर 6.25 वर खून केले, 1/2 इंच लूज दिले. आता ही जी रेघ आली आहे तिथे आपल्याला 8 इंच आर्म होल लावून घ्यायचं आहे. तर 8 इंच इथं लावलेत मी टोकाला बरोबर असे आणि इथं ही सरकवत घ्यायचा आहे टेप असा. कितीवर येतो बघायचा आणि तिथे खून करून घ्यायची. इथे जराशी खाली ओढून घेऊया रेघाचं. आता इथे बघायचं आहे 8 इंच कुठे येते तर इथे येते आणि इथं टेकलाय. तर हा आला आपला कॅप हाईट आलेली आहे या पद्धतीने. तर किती भरली 4.25. तर इथे बघूया आपण यांची कॅप हाईट किती आहे घेतलेली जुन्या ब्लाऊजला. उंचीवरून कळेल आपल्याला बाहीच्या. हे बघायचं आहे इथून टिप पासून लावला टेप उंचीपर्यंत. तर उंची आहे 10 इंच आणि इथं किती आहे बघायचं. टिप पासूनच लावायचं आहे आणि इथं आहे 6 इंच बरोबर. तर 10 आणि 6चा मधला गॅप येतो 4 इंच. तर आपला इथं किती येतोय 4.25 इंच. तर ठीक आहे, आपलं जे परफेक्ट कटिंग घेतले आपण तिथेच घेऊया आणि त्याच्या पुढे द्यायचं आहे 1.5 इंचाचं मार्जिन. आता तुम्ही म्हणाल हे चौथा भाग घेऊन पुढे राहिला तर कापून टाकायचंय, तिथं काही प्रॉब्लेम नाही. घडी किती घ्यायचा हा प्रश्न असतो. तर इथून पुढे आपल्याला द्यायचं आहे 1.5 इंचावर एक खून अशी आणि ही तिरपी रेघ मारून घ्यायची इथपर्यंत.
अशी येणार आहे. तर याचा मध्य काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने या रेगेचा मध्य काढायचा आहे. 1.5 इंचापर्यंत इथे येणार आहे आणि रेगेच्या वरती अर्धा इंच खून करून घ्यायची. आता हा जर आकार तुम्हाला आर्म होलचा म्हणजे मुंड्याचा, बाहीच्या मुंड्याचा आकार जर तुम्हाला परफेक्ट देता येत नसेल तर कसा द्यायचा, म्हणजे पाठीमागचा तर जमतं पण पुढचा आकार द्यायला चुका होतात. तर पुढचा आकार कसा द्यायचा ते मी पुढे दाखवते. हा आपण 1.5 इंचावरून सुरुवात करायची आणि इथं जायचंय आणि इथून इथं जायचंय, इथून इथं जायचंय. असं जरासा फुगीर द्यायचाय पण इथं कोपरा न करता आपल्याला असा फिरवून घ्यायचाय असा. समजलं? आता ही आपली दंडघेराची टीप इथं जाणार आहे कारण इथं मुंडा आला आपला आणि ही टीप इथं जाणार आहे. या पद्धतीने अगोदर कटिंग करून घेते मी बाही आणि मग पुढचा मुंडा कसा कट करायचा तो दाखवते. असं इथं द्यायचंय फिटिंगला, कट मारायचा आहे असा फिटिंग जवळ आणि एक मध्यावर कट मारायचा आहे. इथं बघा, आता लक्ष द्या, आपल्याला हा आतला मुंडा म्हणजे पुढच्या साईडचा मुंडा कट करायचा आहे. तर तो जमत नाही तर मग काय करायचं, तर पूर्ण बाही उघडायची आणि हे जे टोक आलेलं आहे आपलं ते टोक इथं ठेवायचं. या कटवर जो कट मारलाय 1.5 इंचाचा आपण फिटिंगचा त्या कटवर ठेवायचंय टोक आणि इथे सुद्धा 1.5 इंचाची एक खून करून घ्यायची. जे मार्जिन दिले आपण खालच्या साईडला तर इथं येतं. मग हे टोक इथं बरोबर मिळवायचं आहे. बाही अशी इथं आणि इथं अशी. आणि जे आपल्याला इथं मिळाले ते बरोबर इथं खून करून घ्यायचे कागदाबरोबर. आता तुम्ही म्हणाल इथं आत कट गेलाय तर तो कट न देता असं वरून घ्यायचंय व्यवस्थित. असं त्रिकोण कटचा द्यायचा नाही. तर असं आपल्याला गॅप मिळालेला आहे. तर हा गॅप आपण कट करायचा आहे म्हणजे पुढच्या बाजूचा मुंडा हा कट करून घ्यायचा आहे असा. आणि परत लावून बघायचे, परत बाहीला बाही व्यवस्थित मागचा पुढचा भाग. आणि हा जर जास्त फुगीर वाटत असेल तर थोडा फुगीरपणा कमी करायचा म्हणजे व्यवस्थित सेप द्यायचा इथे असा. या पद्धतीने ही बाही कटिंग झाली. इथे एक कट मारायचा आहे पुढच्या मुंड्याला असा. चला मग ही जर कटिंग तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.